Hello everyone, this is Sanjog Jadhav here. Today I'm going to discuss your last concept in your first chapter, that is called as partnership deed. सो लास्ट लेक्चरमध्ये मित्रांनो आपण दोन व्हिडिओज पाहिला होता तुम्ही. त्याच्यामध्ये मी दोन कन्सेप्ट क्लिअर केल्या होत्या. त्या कन्सेप्ट म्हणजे एक होतं पार्टनरशिपचं मिनिंग आणि दुसरं होतं पार्टनरशिपची डेफिनेशन. त्याच्यानंतर सेकंड व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केलं होतं तुम्हाला तुमची सेकंड कन्सेप्ट एका त्या चॅप्टरमधली, पार्टनरशिप ह्या चॅप्टरमधली सेकंड कन्सेप्ट ॲग्रीमेंट, फीचर्स ऑफ पार्टनरशिप. फीचर्स आपण कंप्लीट केले होते. सो ह्या लेक्चरमधले सगळ्यात लास्ट कन्सेप्ट आपण आत्ता मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. त्याचीच खास सेपरेट व्हिडिओ असणार आहे. याच्यामध्ये अख्खा आज चॅप्टर मी कवर करून टाकणार आहे की काय काय ह्या चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट आहे. आणि ही जी आता कन्सेप्ट होणार आहे ती सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट असणार आहे, जिचं नाव आहे पार्टनरशिप डीड. आता पार्टनरशिप डीड हे कंप्लीट करायच्या आधी मी तुम्हाला सांगतो, जेव्हा फीचर्समध्ये आपण सगळ्यात एक इम्पॉर्टंट पॉईंट बघितला होता, ॲग्रीमेंट. तर ॲग्रीमेंट म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल, व्हिडिओ बघितली ना तुम्ही. तर ॲग्रीमेंट म्हणजे काय, तर ॲग्रीमेंट ह्या दोन पद्धतीच्या असतात. एक म्हणजे रिटन, दुसरी म्हणजे ओरल. ॲग्रीमेंट करणं खूप गरजेचं असतं, जेणेकरून काही डिस्प्यूट झाले पार्टनर्समध्ये, जे बिझनेसमॅन असतात त्यांच्यामध्ये जर काही डिस्प्यूट झाले तर ते क्लोज करण्यासाठी किंवा त्याच्याकडे काहीतरी प्रूफ असावं म्हणून तुम्ही ॲग्रीमेंट करता. आता त्या ॲग्रीमेंटलाच आपण पार्टनरशिप डीड असे म्हणतो. आता ॲग्रीमेंट म्हणजे ॲग्रीमेंट आणि पार्टनरशिप डीड हे वेगवेगळे जरी नावं असलं तर या दोघांचा मिनिंग सेमच आहे. ओके, आपण वन बाय वन बघणार आहे की पार्टनरशिप डीड म्हणजे काय. पहिली गोष्ट आपण स्टार्ट करणार, तुम्हाला पार्टनरशिप म्हणजे कळलं आहे का? दोन पार्टनर एकत्र येऊन बिझनेस करतात, त्याला म्हणतात पार्टनरशिप. डेफिनेशन होती इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 नुसार, ती तुमच्या लक्षात असेलच. त्याच्यानंतर आपण फीचर्स बघितले होते, ते फीचर्स वन बाय वन तुम्हाला आता क्लिअर करायचे आहेत. त्यातला पहिला पॉईंट होता ॲग्रीमेंट. त्या ॲग्रीमेंटच्याच रिलेटेड हा जो पार्टनरशिप डीडचा पॉईंट आहे तो क्लिअर होणार आहे. सो आता इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची की पार्टनरशिप डीड म्हणजे काय. तर पार्टनरशिप डीड म्हणजेच तुमचा ॲग्रीमेंट. एखादा बिझनेस जर दोन पार्टनर करत असतील तर त्या दोन पार्टनरची इन्फॉर्मेशन, ते दोन पार्टनर जो काही बिझनेस करणार आहेत त्या संबंधीची सगळी माहिती ज्या डॉक्युमेंटमध्ये लिहून ठेवलेली असते आणि त्या पार्टनरची सगळी इन्फॉर्मेशन ज्या डॉक्युमेंटमध्ये, जे ॲग्रीमेंटमध्ये लिहून ठेवलेली असते, त्या सगळ्या रिटन ॲग्रीमेंटला पार्टनरशिप डीड असं म्हटलं जातं. सिम्पल लँग्वेजमध्ये जर तुम्हाला कोणी विचारलं की पार्टनरशिप डीड म्हणजे काय, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे पार्टनरशिप डीडचा अर्थ असा आहे की एखादे पार्टनर, दोन किंवा अधिक पार्टनर जर एकत्र येऊन बिझनेस करत असतील आणि ते बिझनेस, जो बिझनेस करणार आहे त्या बिझनेसविषयी सगळी माहिती, ते पार्टनर जे असणार आहे त्या पार्टनरविषयी सगळी माहिती, त्यांची पर्सनल इन्फॉर्मेशन, बिझनेसचं नाव, बिझनेसची सगळी इन्फॉर्मेशन ज्या ॲग्रीमेंटमध्ये, ज्या डॉक्युमेंटमध्ये लिहून ठेवली जाते, फिलअप करून ठेवली जाते, त्या सगळ्या रिटन डॉक्युमेंटला, ॲग्रीमेंटला पार्टनरशिप डीड असं म्हटलं जातं. इन शॉर्ट, ॲग्रीमेंट इट इज कॉल्ड ॲज पार्टनरशिप डीड. आता वन बाय वन मी आधी त्या बुकमधलं तुम्हाला, PDF मधलं सांगायच्या आधी तुम्हाला तोंडी काही गोष्टी सांगणार आहेत, त्या तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पार्टनरशिप डीडचा अर्थ असा होतो मित्रांनो, पुन्हा एकदा रिपीट करतोय की कोणताही बिझनेस, त्याच्याविषयी सगळी माहिती, तो बिझनेस करणारे ते पार्टनर, त्या पार्टनरविषयी सगळी माहिती ज्या ॲग्रीमेंटमध्ये किंवा ज्या डॉक्युमेंटवरती लिहून ठेवलं जातं प्रॉपर, त्या डॉक्युमेंटला किंवा त्या ॲग्रीमेंटला पार्टनरशिप डीड असं म्हटलं जातं. इज इट क्लिअर? पार्टनरशिप डीड क्लिअर झालं. पार्टनरशिप डीडसुद्धा दोन प्रकारच्या, जसं ॲग्रीमेंट दोन प्रकारचे, एक रिटन आणि दुसरं म्हणजे ओरल. ऑलमोस्ट तुम्हाला पार्टनरशिप डीड, जे पार्टनर बनवतात पार्टनरशिपमध्ये पार्टनरशिप डीड, ही ऑलमोस्ट 99% ही रिटर्नच बनवायची असते आणि रिटर्नच बनवतात. बट तुम्हाला कंपल्सरी नाही आहे की रिटर्नच डॉक्युमेंट बनवा, रिटर्नच ॲग्रीमेंट बनवा. तुम्ही तो जो ॲग्रीमेंट आहे, जे पार्टनरशिप डीड आहे, ते तुम्ही ओरली बनवू शकता. जर तुमच्या दोन पार्टनरमधलं कोऑर्डिनेशन, डिस्प्यूट जर होत नसतील, तुम्ही जर समंजसपणाने सगळं सांभाळून घेत असाल तर तुम्ही तो ओरली पण करू शकता. बट पार्टनरशिप डीड म्हणजेच ॲग्रीमेंट हे 99% हे रिटर्नच बनवायचे असतात, म्हणून रिटर्न ॲग्रीमेंटला पार्टनरशिप डीड असं म्हटलं जातं. आता पार्टनरशिप डीड म्हणजे काय कळलं असेल तुम्हाला. 5 मिनिटं याच्यामध्येच मी घालवली की पार्टनरशिप डीड म्हणजे काय.
तर ॲग्रीमेंट बिझनेसच्या विषयी तुम्ही जी काही माहिती असते बिझनेस चालू करताना त्याचं एक ॲग्रीमेंट बनवता, जे काही लिहून ठेवता, बिझनेसचं नाव असेल, बिझनेसचा ॲड्रेस असेल, जे काही बिझनेसच्या रिलेटेड ज्या गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी ज्या डॉक्युमेंटमध्ये तुम्ही लिहून ठेवता, पार्टनरची विषयी जी काही माहिती असते तुम्ही त्या डॉक्युमेंटमध्ये लिहून ठेवता, त्या सगळ्या डॉक्युमेंटला म्हटलं जातं पार्टनरशिप डीड. इथपर्यंत लक्षात आलं आहे सर्वांच्या? आता आपण बघणार आहोत मित्रांनो की ॲक्च्युली पार्टनरशिप डीड म्हणजे काय. तर आता पार्टनरशिप डीडचं तुम्हाला मिनिंग समजलं आहे की पार्टनरशिप डीड याचा अर्थ असा की बिझनेसमध्ये जे काय पार्टनर असतात, तो जो बिझनेस करणार आहे त्या बिझनेसविषयी सगळी माहिती, त्या बिझनेसचं नाव असेल, बिझनेसचा ॲड्रेस असेल, काही बिझनेसच्या ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या आणि त्या पार्टनरविषयी सगळी पर्सनल इन्फॉर्मेशन, या सगळ्या गोष्टी एका डॉक्युमेंटमध्ये रिटन लिहून ठेवलं जातं. त्या ॲग्रीमेंटला म्हटलं जातं पार्टनरशिप डीड. इट इज क्लिअर. आता मी तुम्हाला तुमच्या बुकमध्ये जी दिलेली डेफिनेशन आहे ती आपण वाचणार आहोत. काय सांगितलं त्यांनी? पार्टनरशिप डीड, द डॉक्युमेंट कंटेनिंग द पार्टनरशिप ॲग्रीमेंट अमंग पार्टनर्स इज कॉल्ड ॲज पार्टनरशिप डीड. फर्स्ट, the documents containing the partnership agreement among partners is called as partnership deed. So we have to discuss next concept. So partnership deed, the document containing the partnership agreement among the partners is called as partnership deed. Then त्यांनी पुढे सांगितलं, it contains the terms and conditions which are agreed upon by all the partners. कुठलाही बिझनेस करताना जे पार्टनर्स असतील, ज्या काही रूल्स रेग्युलेशन गव्हर्नमेंटच्या असतील, कुठल्याही गोष्टी जर त्याच्यामध्ये त्या बिझनेसमधल्या कंडिशन्स असतील, त्या सगळ्या कंडिशनला प्रत्येक पार्टनर ॲग्री असला पाहिजे म्हणून त्यांनी पुढे दिलेलं. इट कंटेन्स द टर्म्स अँड कंडिशन, टर्म्स आणि म्हणजे रूल्स आणि रेग्युलेशन्स, विच आर ॲग्री अपॉन बाय ऑल पार्टनर्स, प्रत्येक पार्टनर त्याच्याशी सहमत असला पाहिजे. अँड ॲग्रीमेंट मे बी रिटन ऑर ओरल, बट वेन इट्स रिटन इट इज कॉल्ड ॲज ओरल रिटन पार्टनरशिप डीड. सो मगाशी सांगितल्या पद्धतीनं जर ॲग्रीमेंट तुमचं रिटन असेल तरच त्याला पार्टनरशिप डीड म्हटलं जातं, बट तुमचं ॲग्रीमेंट जर ओरल असेल तर त्याला पार्टनरशिप डीड म्हटलं जात नाही. म्हणून त्यांनी क्लिअर कर दिलं आहे. अँड ॲग्रीमेंट मे बी रिटन ऑर ओरल, तुम्ही ॲग्रीमेंट दोन पद्धतीनं करू शकता, रिटन किंवा ओरल, बट जर तुमचं ॲग्रीमेंट रिटन असेल तरच त्याला पार्टनरशिप डीड असं म्हटलं जातं. असं क्लिअर कट मगाशी ज्यांनी लास्ट पॉईंटमध्ये दिलं होतं, इथं सुद्धा त्यांनी क्लिअर कट सांगितलं आहे. पार्टनरशिप डीड इट्स कॉल्ड ॲज ॲग्रीमेंट अँड ॲग्रीमेंट इट इज कॉल्ड ॲज पार्टनरशिप डीड. जर पार्टनरशिप डीड जर तुम्ही रिटर्नमध्ये असेल तर त्या रिटर्न ॲग्रीमेंटलाच म्हटलं जातं पार्टनरशिप डीड. अदरवाईज जर तुम्ही ओरली केली तर तुमच्यामध्ये डिस्प्यूट झाले तर त्याला पार्टनरशिप डीड म्हटलं जात नाही. आणि पार्टनरशिप डीडचा मिनिंग असा आहे की कुठलाही पार्टनर बिझनेस, 2 किंवा 3 पर्सन जर बिझनेसमध्ये जर पार्टनरशिपचा बिझनेस करत असतील तर त्या पार्टनरशिपच्या बिझनेसविषयी सगळी इन्फॉर्मेशन, त्या पार्टनरची सगळी इन्फॉर्मेशन, जे काही टर्म्स आणि कंडिशन्स असतील त्याच्याशी सगळे पार्टनर सहमत असले पाहिजेत. हा सगळा कंटेंट ज्या डॉक्युमेंटमध्ये रिटन लिहिला जातो त्या सगळ्या कन्सेप्टला, त्या ॲग्रीमेंटला म्हटलं जातं पार्टनरशिप डीड. इन शॉर्ट तुम्हाला कळलं असेल की आता पार्टनरशिप डीड म्हणजे काय. तर प्रत्येक पार्टनर टर्म्स आणि कंडिशन ज्या बिझनेसच्या असतील त्याला सहमत असला पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी, प्रत्येक बिझनेसमधला असलेला पार्टनर त्याच्या सगळ्या पर्सनल इन्फॉर्मेशन आणि बिझनेसची सगळी पर्सनल इन्फॉर्मेशन ज्याच्यामध्ये रिटर्न लिहून ठेवलेली असते त्या डॉक्युमेंटला, त्या रिटर्न ॲग्रीमेंटला म्हटलं जातं पार्टनरशिप डीड. ओके. सो आपण आता बघणार आहोत पुढे की तुम्हाला आतापर्यंत कळलं आहे की पार्टनरशिप डीड म्हणजे काय नक्की, की पार्टनरशिप डीड काय असतं हे कळलं असेल. आत्ता मी तुम्हाला सांगणार आहे की पार्टनरशिप, मी मगापासून 2-3 वेळा उल्लेख केला त्याच्यामध्ये की पार्टनरशिप डीडमध्ये पार्टनरची इन्फॉर्मेशन तसंच बिझनेसची सगळी इन्फॉर्मेशन ही इन्क्ल्यूड केलेली असते, सगळी माहिती त्याच्यामध्ये असते. तर ती काय माहिती असते, तर पार्टनरशिप डीडचा फॉर्मॅट काय असतो. सपोज एखादा तुम्हाला इन्व्हॉइस बनवायचं आहे, तुम्ही कॉमर्सचे, तुम्हाला माहिती आहे एखादा बिल असतो, तुम्ही एखाद्या शॉपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक बिल दिलं जातो. त्या बिलवरती काय कंटेन असतो, तर त्या जो दुकानदार असतो त्या दुकानदाराचं वरती नाव असतं, शॉपचं नाव असतं किंवा खाली त्याचं प्रोप्रायटरमधून नाव असतं. तुम्ही ज्या वस्तू घेतल्या आहेत त्या काही कंटेनमध्ये दिलेल्या असतात ब्रॅकेटमध्ये, त्यांची क्वांटिटी असते, प्राईस असते, मग टोटल प्राईस असते, मध्ये साईन असते, रिसिव्हर साईज, गिव्हर साईज, या सगळ्या गोष्टीची साईन जी असतात त्याला एक आपण फॉर्मॅट म्हणतो. तुम्हाला फॉर्मॅट म्हणजे आय थिंक माहिती असेल, रिसिप्ट वगैरे माहिती असेल तुम्हाला, कॉलेजच्या फीजची रिसिप्ट, क्लासची फीची रिसिप्ट. तसंच पार्टनरशिप डीडचा एक ॲग्रीमेंट असतो, त्या ॲग्रीमेंटला आपण पार्टनरशिप डीड म्हटलं.
बट त्या पार्टनरशिप डीडमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी इन्क्ल्यूड असतात, तर काय असते पार्टनरशिप डीडचा फॉर्मॅट, त्याच्यामध्ये कोणकोणत्या क्वेश्चन्स असतात, त्या क्वेश्चनचे काय काय आन्सर्स असतात. पण त्यांनी पुढं दिलेलं आहे की खाली एक नेक्स्ट पॉईंट आहे, कंटेंट्स ऑफ द पार्टनरशिप डीड. आता कंटेंट्स ऑफ द पार्टनरशिप डीड म्हणजे काय, कंटेंटचा अर्थ काय की त्या पार्टनरशिप डीड जो काय आपण रिटर्न ॲग्रीमेंट करणार आहे, जो काय पार्टनरशिप डीडचा रिटर्न ॲग्रीमेंट असणार आहे, त्या रिटर्न ॲग्रीमेंटमध्ये काय काय कंटेंट, काय काय पॉईंट्स असणार आहेत ज्याच्यावरती बेस पार्टनरशिप डीड बनवली जाते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखादा क्वेश्चन पेपर असतो, फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता अकरावीचा क्वेश्चन पेपर असेल तर तुम्हाला पहिला क्वेश्चन असतो फिलिंग द ब्लँक्स, ट्रू ऑर फॉल. त्याच्यामधले जो काही कंटेंट असतो त्याला आपण कंटेंट म्हणतो. लॉंग आन्सर, शॉर्ट आन्सर, शॉर्ट नोट्स, फिलिंग द ब्लँक्स एक्सेट्रा सगळे जर ऑब्जेक्टिव्ह, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स वगैरे या सगळ्या गोष्टीचा तुमचा पेपरचा कंटेंट असतो. तसाच पार्टनरशिप डीड मध्ये काय कंटेंट असतो, बिझनेसच्या कोणत्या कोणत्या गोष्टीचा उल्लेख आणि कोणत्या कोणत्या गोष्टी त्यात रेकॉर्ड करून ठेवल्या जातात, या सगळ्या गोष्टीला म्हटलं जातं कंटेंट. आता तो कंटेंट काय आहे तर तुमच्या पेज नंबर 3 वरती दिलेलं आहे बघा, कंटेंट ऑफ द पार्टनरशिप डीड. फर्स्ट ऑफ ऑल मी मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिलाच कंटेंट आहे त्या पार्टनरशिप डीडचा, कुठल्याही पार्टनरशिप डीडचा. पार्टनरशिपचा जर तुम्ही बिझनेस करत असाल तर पार्टनरशिपच्या बिझनेसमध्ये सगळ्यात पहिला कंटेंट असतो तो त्यांनी फर्स्ट दिला आहे. पार्टनरशिपचा पहिला कंटेंट, पार्टनरशिप डीडचा फर्स्ट कंटेंट आहे नेम अँड ॲड्रेस ऑफ द फर्म अँड इट्स मेन बिझनेस. काय अर्थ झाला याचा, नेम अँड ॲड्रेस ऑफ द फर्म अँड इट्स मेन बिझनेस. तुमचा मेन बिझनेस कोणता आहे म्हणजे नेचर ऑफ बिझनेस. मेन बिझनेसचा अर्थ होतो नेचर ऑफ बिझनेस. आणि पुढे सांगते नेम अँड ॲड्रेस ऑफ दी फर्म. तुम्ही जो काय फर्म किंवा जो काय संस्था तुम्ही ओपन करणार आहात, जी काय बिझनेस तुम्ही करणार आहात, त्या बिझनेसचं नाव पहिल्यांदा पार्टनरशिपमध्ये तुम्ही ठरवा. फॉर एक्झाम्पल ए, बी आणि सी हे 3 पर्सन जर एकत्र येऊन बिझनेस करत आहेत आणि त्यांनी त्यांच्या फर्मचं नाव दिलं ॲम्बिशियस कॉमर्स क्लासेस, ओके, किंवा त्यांनी नाव दिलं ABC कंपनी, काहीही चालू शकतं, पण नाव हे महत्त्वाचं असतं ॲग्रीमेंटमध्ये. जे काय ॲग्रीमेंट तुम्ही करता त्याच्यामध्ये नाव खूप महत्त्वाचं असतं. फॉर एक्झाम्पल एखादं लहान बाळ जन्माला आलं आहे एखाद्या हॉस्पिटलमध्ये तर त्यांची एक बर्थ सर्टिफिकेट तयार केली जाते. मग बर्थ सर्टिफिकेट कशी तयार केली जाते, ऑटोमॅटिक त्यांचं नाव हॉस्पिटलवाले ठरवतात का, नाही, जेव्हा त्यांना नाव समजतं काय नाव ठेवलं आहे त्याच्यानंतर ते बर्थ सर्टिफिकेट ठरवतात व त्याचं सगळा इन्फॉर्मेशन लिहितात. मग तसंच एखादा बिझनेस जर तुम्ही करायचा ठरवलात तर त्याचं नाव आधी ठरणं खूप गरजेचं असतं. म्हणून त्यांनी दिलं आहे की नेम अँड ॲड्रेस, तुमचा बिझनेस कोणत्या ठिकाणी आहे तर तुमच्या बिझनेसचं नाव आणि तुम्ही बिझनेस कोणत्या ठिकाणी कोणत्या प्लेसवरती करताय, कोणत्या एरियात करताय त्या एरियाचा ॲड्रेस, आणि त्या तुमचा जो बिझनेस आहे त्याचा नेचर ऑफ बिझनेस काय आहे. तर नेचर ऑफ बिझनेसचा अर्थ काय होतो की तुम्ही कोणता बिझनेस करताय. तुम्ही जर क्लासेस ओपन केले असतील तर त्याला एज्युकेशनल बिझनेस म्हणणार किंवा एज्युकेशनल सेक्टर म्हणणार. तुम्ही जर कॉमर्स सेक्टरमध्ये जर कोणता जर ॲडिशनल तुम्ही जर IT सेक्टरमध्ये असाल तर तुम्ही IT लॅब म्हणणार. दॅट इज द बोथ डिस्टिंक्शन्स. तुम्ही कोणता चॉईस करणार आहात. जर तुम्ही फॉर एक्झाम्पल एखादा तुम्ही चहाचा किंवा भाजीचा शॉप ओपन केला तुम्ही त्याला काय म्हणणार, फूडी किंवा व्हेजिटेबल्स बिझनेस. हे त्या पद्धतीनं तुमचा नेचर ऑफ बिझनेस ठरलेला असतो. किंवा जर तुम्हाला काही कळतच नसेल तर सरळ अदर बिझनेस म्हणून टाकून द्यायचं. पहिला पॉईंट क्लिअर झाला आहे की कंटेंटमध्ये सगळ्यात पहिला पार्टनरशिपचा कंटेंट काय असतो, नेम अँड ॲड्रेस ऑफ दी फर्म अँड इट्स अ मेन बिझनेस. सगळ्यात पहिला पार्टनरशिप डीलमध्ये जो काही पहिला कंटेंट असतो तो म्हणजे तुमच्या बिझनेसचं नाव, तुमच्या बिझनेसचा ॲड्रेस आणि तुमचा बिझनेस कोणत्या प्रकारचा आहे, बिझनेसचं नाव. इथपर्यंत कळालं. आता दुसरा कन्सेप्ट. दुसरं मी मगाशी सांगितलं होतं बिझनेसची सगळी माहिती आणि पर्सनची सगळी माहिती पार्टनरची त्या कंटेंटमध्ये असतेच, त्या पार्टनरशिप डीडमध्ये असते. दुसरा पॉईंट आहे नेम अँड ॲड्रेस ऑफ दी ऑल पार्टनर्स अँड ड्युरेशन ऑफ द पार्टनरशिप. नेम अँड ॲड्रेस ऑफ द पार्टनर्स अँड ड्युरेशन ऑफ द पार्टनरशिप याचा अर्थ असा आहे की ते जे सपोज 2 पार्टनर आहेत किंवा ABC असे 3 पार्टनर आहेत, त्या तिन्ही पार्टनरचं नाव, त्यांचा ॲड्रेस, त्यांचा करंट ॲड्रेस किंवा त्यांचा नेटिव्ह प्लेस, ह्या सगळ्या गोष्टी असतात. इवन त्यांची डेट ऑफ बर्थ, इवन त्यांचा ईमेल ID, इवन त्यांचा मोबाईल नंबर, जे काही पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये येतं त्या सगळ्या गोष्टी नेम अँड ॲड्रेस ऑफ दी ऑल पार्टनर्स ह्याच्यामध्ये येतं. आणि पुढे दिलेलं आहे अँड ड्युरेशन ऑफ द पार्टनरशिप, कोणता पार्टनर किती वर्ष त्या बिझनेसमध्ये ॲज अ पार्टनर म्हणून काम करणार आहे ह्याची सुद्धा नोंद ठेवली जाते. म्हणून पार्टनरशिप डीड किती इम्पॉर्टंट आहे हे आता तुम्हाला कळलं असेल. इज क्लिअर. आता दुसऱ्या पॉईंटमध्ये मी पुन्हा क्लिअर करतो, नेम अँड ॲड्रेस ऑफ दी पार्टनर्स. पहिला पॉईंट काय होता, पार्टनरशिप डीडचा पहिला कंटेंट काय होता, नेम अँड ॲड्रेस ऑफ दी बिझनेस किंवा फर्म,
आणि तो फर्म कोणत्या नेचर ऑफ प्रकारचा आहे. दुसरा आहे नेम अँड ॲड्रेस ऑफ दी पार्टनर्स अँड ड्युरेशन ऑफ द पार्टनरशिप. कोणता पार्टनर, त्याचं पर्सनल इन्फॉर्मेशन सगळी त्याच्यामध्ये रेकॉर्ड असली पाहिजे आणि कोणता पार्टनर किती वर्ष त्या बिझनेसमध्ये काम करणार आहे, या सगळ्या गोष्टी त्या फर्ममध्ये असल्याच पाहिजे. तिसरी गोष्ट आहे कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन ऑफ ऑल पार्टनर्स. ए बी सी, मग अशी एक्झाम्पल दिल्याप्रमाणे जर ए बी आणि सी हे जर तर 3 पार्टनर एखादा बिझनेस करत असतील तर एने किती कॅपिटल दिलं, बीने किती कॅपिटल दिलं आणि सीने किती कॅपिटल दिलं, या तिन्ही गोष्टी त्याच्यामध्ये मॅटर करतात. आता फॉर एक्झाम्पल जर एने जर 90,000 दिले, बीने जर 1,00,000 रुपीज दिले आणि जर सीने 2,00,000 रुपीज दिली, तर ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कॅपिटल कोणाचं आहे, तर सीच आहे. मग याचा अर्थ सीचा जरी कॅपिटल असला म्हणून काय त्याचं रेकॉर्ड करायचं नाही का, तर करायचं. म्हणून कंटेंटमध्ये थर्ड पॉईंट आहे की कितीही पर्सन असू देत, प्रत्येक पर्सनने किती कॅपिटल आणलं आहे, किती कॅपिटल इन्व्हेस्ट केलं आहे बिझनेसमध्ये, त्याच्या सगळ्या पद्धतीचं तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला त्याच्यामध्ये रेकॉर्ड करायचंच आहे. त्याची तर थर्ड पॉईंट. फर्स्ट पॉईंट नेम ऑफ द ॲड्रेस ऑफ द फर्म्स अँड मेड द बिझनेस. सेकंड पॉईंट नेम अँड ॲड्रेस ऑफ द ऑल पार्टनर्स अँड ड्युरेशन ऑफ द पार्टनरशिप. थर्ड पॉईंट कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन ऑफ ऑल पार्टनर्स. प्रत्येक पार्टनरने किती कॅपिटल त्या फर्ममध्ये इन्व्हेस्ट केला आहे त्याचा सुद्धा उल्लेख असला पाहिजे, जेणेकरून इन फ्युचर समथिंग रॉंग विथ ऑल पार्टनर्स वी हॅव टू करेक्ट अँड यू हॅव टू प्रूफ फॉर दॅट की तुम्ही एका पार्टनरने एवढा दिला होता, दुसऱ्या पार्टनरने एवढा दिला होता आणि तिसऱ्या पार्टनरने एवढं. हे कॅल्क्युलेशन असणं खूप गरजेचं असतं. बिकॉज ओरली झालं तर काही डिस्प्यूट्स होऊ शकतात, जर रिटर्न झालं तर काही डिस्प्यूट होत नाही, आणि जर डिस्प्यूट झाले, जर काही भांडणं झाली त्या पार्टनरमध्ये, तर तुमच्याकडे यू हॅव टू प्रूव्ह की तुमच्याकडे ॲग्रीमेंट आहे आणि ते रिटर्न पद्धतीचं आहे. दॅट इज क्लिअर. फर्स्ट कंटेंट नेम अँड ॲड्रेस ऑफ द फर्म. सेकंड कन्सेप्ट नेम अँड ॲड्रेस ऑफ द पार्टनर्स. अँड थर्ड हाऊ कॅपिटल कॉन्ट्रीब्युटेड ऑफ किती कॅपिटल एका पार्टनरने इन्व्हेस्ट केलं आहे त्याच्याविषयी सगळी माहिती. देन फोर्थ पॉईंट आहे की जर आता बिझनेस चालूसुद्धा झाला, तर बिझनेस चालू झाल्यानंतर जर बिझनेसला प्रॉफिट झाला, ऑब्वियसली प्रॉफिट होणारच आहे, किती प्रॉफिट झाला आहे, मग तो झालेला प्रॉफिट ए फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल घेतला होता ए बी सीचा, तर ए किती घेणार, बी किती देणार आणि सीला किती देणार, याच्यामध्ये काही भांडणं होऊ नये म्हणून आधीच जेव्हा मी काल पण सांगितलं होतं, जेव्हा आपण फीचर्स पाहिले होते त्याच्यामध्ये एक पॉईंट होता शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस. त्याच्यामध्ये पहिला असं कन्सेप्ट होती की ॲग्रीमेंटनुसार ठरल्यानुसार तुम्हाला त्याचा पैसे घ्यायचे आहेत. जर ॲग्रीमेंटमध्ये जर सांगितलं असेल इक्वल रेशो, तर तुम्हाला इक्वलच घ्यायचं आहे. म्हणून आत्ता पॉईंट असलेला आहे की रेशो इज विच प्रॉफिट म्हणजे अँड लॉसेस आर टू बी शेअर. तुम्हाला प्रत्येक बिझनेसमध्ये होणारा प्रॉफिट लॉस हा तुम्हाला शेअर करायचाच आहे प्रत्येक पार्टनरला. मग तो तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, इक्वली करा, अदरवाईज मग कसं, पण तुम्हाला ॲग्रीमेंटमध्ये लिहायचं आहे की तुम्ही इन फ्युचर तुम्हाला होणारा प्रॉफिट, बिझनेसचा होणारा प्रॉफिट तुम्ही कोणत्या पद्धतीनं घेणार आहात. इक्वली घेणार आहात तर तुम्हाला तिथं 50-50 वी हॅव टू कॅल्क्युलेट 50-50%. बट जर तुम्ही रेशोमध्ये घेणार आहात 3:2 किंवा कॅपिटल रेशोमध्ये घेणार आहात ते तुम्हाला रेकॉर्ड करायचं आहे. इन शॉर्ट चौथा पॉईंट असा आहे की जो काय बिझनेसमध्ये प्रॉफिट आणि किंवा लॉस होईल या सगळ्या गोष्टी जेवढे पार्टनर असतील त्यांना एकमेकांना शेअर करायचाच आहे. दॅट इज द फोर्थ पॉईंट. नेक्स्ट फिफ्थ आहे राईट्स अँड ड्युटीज अँड लायबिलिटीज ऑफ ऑल पार्टनर. राईट्स म्हणजे अधिकार, ड्युटीज म्हणजे काम आणि लायबिलिटीज म्हणजे जबाबदारी. आता प्रत्येक पार्टनर जो बिझनेसमध्ये असणार आहेत, ए बी आणि सी हे 3 पार्टनर आहेत, तर प्रत्येक पार्टनरला त्याचा अधिकार असला पाहिजे, त्याची ड्युटीज त्याची कामं असली पाहिजे आणि प्रत्येकाला जबाबदारी. ह्या तिन्ही गोष्टी त्या प्रत्येक पार्टनरने घेतल्याच पाहिजेत. त्याच्यानंतर 6वा पॉईंट आहे प्रोव्हिजन्स रिलेटेड टू ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथ अँड एक्सेट्रा ऑफ पार्टनर. जर एखाद्या पार्टनरला रिटायर व्हायचं असेल तर त्याचीसुद्धा प्रोव्हिजन ॲग्रीमेंटमध्ये करता आली पाहिजे की का तो रिटायर झाला पाहिजे, कोणत्या गोष्टी असतील रिटायरमेंट, मग रिटायरमेंट झाल्यानंतर काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये रेकॉर्ड पाहिजेत. त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट ॲडमिशन जर नवीन पर्सनचं करायचं असेल तर तुम्हाला काय काय प्रोव्हिजन असल्या पाहिजे, काय काय कन्सेप्ट असल्या पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील. थर्ड त्याच्यानंतर रिटायरमेंट किंवा डेथ, जर एखादा पर्सन डेथ झाला तर त्याचं काय करायचं, त्याच्या प्रॉपर्टीचं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये रेकॉर्ड करायच्या आहेत. कळालं इथपर्यंत? प्रोव्हिजन कळाली, ॲडमिशन, डेथ अँड रिटायरमेंट. जर तुम्हाला नवीन पर्सन ॲडमिट करायचं असेल किंवा डेथ झालेल्या पर्सनचं काय करायचं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये रेकॉर्ड करायच्या आहेत, त्या ॲग्रीमेंटमध्ये लिहायच्या आहेत की काय करावं लागणार आहे ते. नेक्स्ट पॉईंट आहे रेट ऑफ इंटरेस्ट ऑन कॅपिटल, लोन, ड्रॉइंग्स एक्सेट्रा. मित्रांनो, रेट ऑफ इंटरेस्ट ऑन कॅपिटल, एखादा पर्सन जेव्हा फॉर एक्झाम्पल तुम्ही बँकेमध्ये पैसे ठेवले तर बँक तुम्हाला त्याच्यावरती काय देतं,
इंटरेस्ट व्याज देतो. तुम्ही FD केले बँकेमध्ये, फिक्स डिपॉझिट ठेवले 5 लाखाचे, बँक तुम्हाला काय देणार त्याच्यावरती? जास्तीचे पैसे म्हणजे इंटरेस्ट देतो. तुम्हाला इंटरेस्ट म्हणजे कळलं असेल मे बी आत्तापर्यंत 11वीमध्ये झाला असेल. व्याज म्हणतो जास्तीचे पैसे. तसंच बिझनेसमध्ये जर जास्तीचे पैसे आले तर त्याला इंटरेस्ट म्हणून पार्टनरला दिले जातात. मग एका पर्सनला किती पैसे द्यायचे इंटरेस्ट, जास्तीचे पैसे किती द्यायचे हे सुद्धा रेकॉर्ड करायचे. वर्षाला एखाद्या पर्सनला किती बोनस द्यायचा ह्या सुद्धा गोष्टी त्याच्यामध्ये रेकॉर्ड करायच्या. म्हणजे each and every situation we have to record in the partnership deed, otherwise that is called not, there is not called in the partnership deed. त्याला पार्टनरशिप डीड म्हणता येणार नाही. तुमच्या बिझनेसमध्ये होणाऱ्या छोट्यात छोट्या गोष्टी, मोठ्यात मोठी गोष्ट, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पार्टनरशिप डीडमध्ये रेकॉर्ड कराव्याच लागतात. अदरवाईज त्याला पार्टनरशिप डीड म्हटली जात नाही. इज इट क्लिअर? ओके. सो रेट ऑफ इंटरेस्ट ऑन कॅपिटल, लोन, ड्रॉइंग्स एक्सेट्रा. लोन म्हणजे माहिती आहे तुम्हाला, कर्ज. ड्रॉइंग्स म्हणजे काय? एखादा पार्टनर पर्सनल यूजसाठी म्हणजे स्वतःच्या खर्चासाठी बिझनेसमधून पैसे इन्व्हेस्ट करतो, रिटर्न करतो, विथड्रॉ करतो, त्याला म्हटलं जातं ड्रॉइंग. आय थिंक लास्ट 11वीमध्ये तुम्हाला ही कन्सेप्ट ह्या दोन्ही झाल्या असतील. इंटरेस्ट म्हणजे काय, इंटरेस्ट किंवा कॅपिटल म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. फक्त आता इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं, हे तुम्हाला कुठं लिहायचं नाही आहे. तुम्हाला फक्त कंटेंट काय असतो की रेट ऑफ इंटरेस्ट काय असणार आहे कॅपिटलचा आणि रेट ऑफ इंटरेस्ट ड्रॉइंगचा काय असणार आहे ते सुद्धा आपल्याला तिथे लिहून ठेवायचं आहे. किंवा ड्रॉइंग जर मग तर प्रत्येक पर्सन बिझनेसमधून किती ड्रॉइंग घेऊ शकतो, पर्सनल यूजसाठी पैसे घेऊ शकतो, हे सुद्धा तुम्हाला तिथं रेकॉर्ड करायचं आहे. म्हणून त्यांनी क्लिअर कट दिलेलं आहे की ड्रॉइंग्स, रेट ऑफ इंटरेस्ट या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. त्याच्यानंतर 8 सगळ्यात इम्पॉर्टंट, सॅलरी, कमिशन इफ पेएबल टू एनी पार्टनर. एखाद्या पार्टनरला सॅलरी किती द्यायची किंवा प्रत्येक पार्टनरने किती सॅलरी घ्यायची, किती पर्सेंटमध्ये सॅलरी घ्यायची, किती पर्सेंटमध्ये कमिशन घ्यायचं, या सगळ्या गोष्टी सुद्धा पार्टनरशिप डीडमध्ये रेकॉर्ड करायच्या असतात. इज इट क्लिअर? त्यांनी क्लिअर कट दिलेलं आहे, सॅलरी, कमिशन एक्सेट्रा इफ पेएबल टू एनी पार्टनर्स. त्याच्यानंतर दिलेलं आहे सेटलमेंट ऑफ अकाउंट्स ऑन डिझोल्युशन ऑफ द फर्म. सेटलमेंट म्हणजे काय? सेटलमेंट म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल. सेटलमेंट, भांडणं झाली तर आपण काय करतो, समजून घेतो काही गोष्टी. असं हा बाबा तू समजून घे, ह्या सगळ्या गोष्टी सेटलमेंटच्या असतात. मग जर डिझॉल्युशन झालं एखाद्या पार्टनरचं तर ती सेटलमेंट कशी करणार तुम्ही, तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये रेकॉर्ड करून ठेवायच्या असतात. मग त्यांनी क्लिअर कट दिले, सेटलमेंट ऑफ अकाउंट्स ऑन डिझोल्युशन ऑफ द फर्म. जर फर्म बंद पडली तर तुम्हाला सेटलमेंट कोणत्या पद्धतीनं करायची आहे. 10वा पॉईंट आहे, मेथड्स ऑफ सेटलमेंट ऑफ डिस्प्यूट्स अमंग द पार्टनर्स. जर डिझॉल्युशन झालं आणि जर काही भांडणं झाली त्या 3 किंवा 2 पार्टनरमध्ये, तर डिस्प्यूट झालं तर त्या पार्टनरला सुद्धा तुम्हाला सेटलमेंट करता आली पाहिजे. कोणत्या पार्टनरला काय प्रॉब्लेम आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यात रेकॉर्ड करायच्या असतातच. म्हणून त्यांनी क्लिअर कट दिलं, मेथड्स ऑफ सेटलमेंट टू डिस्प्यूट्स ऑफ अमंग द पार्टनर्स. देन पॉईंट आहे 11वा, एनी अदर मॅटर्स रिलेटिंग टू द कंडक्ट ऑफ द बिझनेस. जर बिझनेसमध्ये काही गोष्टी झाल्या, काही जर सिच्युएशन आली तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी, सपोज फॉर एक्झाम्पल 2 पार्टनर आहेत, एक पार्टनर गावी आहे आणि एक पार्टनर बिझनेसमध्ये मुंबईला किंवा पुण्याला आहे. तर असं झालं की अचानक बिझनेसमध्ये आग लागली, तर तो जो मुंबईचा किंवा पुण्याचा जो बिझनेसमध्ये माणूस आहे आणि एक गावाला आहे, तो गावाला फोन करून विचारेल का बाबा आग लागली, मी आता काय करू? तर नाही. अशा सिच्युएशनमध्ये जो काय तिथं एक्झिस्टिंग पार्टनर, जो काय तिथं समोरासमोर असणारा बिझनेसमध्ये असणारा पार्टनर आहे, त्याला डिसिजन घेण्याचा किंवा सगळ्या गोष्टीचा अधिकार असला पाहिजे. म्हणून त्यांनी लास्ट पॉईंट दिले, एनी ऑफ द मॅटर्स रिलेटिंग. जर बिझनेसच्या विषयी काही जर मोठा प्रॉब्लेम झाला आणि जर तिथं समोर फेस करण्यासाठी अदर पर्सन नसतील, जो काही तिथं त्या सिच्युएशनला अवेलेबल पर्सन असेल, जो पार्टनर असेल, त्याला डिसिजन घेण्याचा अधिकार आहे आणि असतोच. म्हणून त्यांनी पार्टनरशिप डेटमध्ये सुद्धा ते रेकॉर्ड करता आलं पाहिजे की कुठल्याही पर्सनला जर काही सिच्युएशन आली, ॲक्सिडेंटल झाला, काही प्रॉब्लेम आला, तर त्या टाईमला तुम्हाला त्या पद्धतीनं डिसिजन घेण्याचा अधिकार असतो. असे हे 11 पॉईंट सध्या तुम्हाला पार्टनरशिप डीडमध्ये दिलेले आहेत. पहिला पॉईंट काय, हे तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला कुठे लिहायला येणार नाही आहे. म्हणून तुम्हाला मगापासून मी सांगतो की पार्टनरशिप डीडचा अर्थ काय, की तुमचा बिझनेस तुम्ही कसा करणार आहात, बिझनेसविषयी सगळी माहिती, पार्टनरविषयी सगळी माहिती, बिझनेसमध्ये ज्या छोट्या छोट्या गोष्टी होणार आहेत त्याच्याविषयी सगळी माहिती, ज्या काही ॲग्रीमेंटमध्ये तुम्ही रिटर्न लिहून ठेवता, त्या सगळ्या कन्सेप्टला म्हटलं जातं पार्टनरशिप डीड. आता पहिला पॉईंट मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतोय 1 बाय 1. फर्स्ट पॉईंट होता तुम्ही जो बिझनेस करणार आहे त्याचं नाव आणि त्याचा ॲड्रेस. दुसरा पॉईंट आहे तुम्ही जे पार्टनर्स आहेत बिझनेसमधले, ज्या पार्टनरशिपमध्ये, त्या प्रत्येक पार्टनरशिपमधल्या बिझनेसचं नाव, पार्टनरचं नाव, त्याचा ॲड्रेस, त्याचा ईमेल ID, त्याचा मोबाईल नंबर, त्याच्याविषयी सगळी पर्सनल डिटेल्स, डेट ऑफ बर्थ,
ह्या सगळ्या गोष्टी, प्रत्येक पार्टनरची सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये मेंटेन झाली पाहिजे. थर्ड पॉईंट होता की प्रत्येक पार्टनरने किती कॅपिटल बिझनेसमध्ये दिला आहे. फॉर एक्झाम्पल एने जर 1,00,000 रुपये दिले, बीने 2,00,000 रुपये दिले, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पार्टनरशिपमध्ये रेकॉर्ड करायचे. थर्ड पॉईंट काय होते, कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन बाय ऑल पार्टनर्स. फोर्थ पॉईंट, रेशो इन विच इज प्रॉफिट अँड लॉसेस वी हॅव टू शेअर. तुम्हाला जर बिझनेसमध्ये प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला तर प्रत्येक पार्टनरला किती कॅपिटल आला पाहिजे, किंवा प्रत्येक पार्टनर, सपोज ए बी सी हे 3 पार्टनर आहेत आणि त्यांच्या बिझनेसमध्ये त्यांना जर 2,00,000 रुपये प्रॉफिट झाला तर एने 2,00,000 रुपये घ्यावे का, बीने घ्यावे का, सीने घ्यावे का, तर नाही. मग तुम्हाला ते समजून घ्यायला तिथे लिहून ठेवायला पाहिजे की एला किती द्यायचे, बीला किती द्यायचे आणि सीला किती द्यायचे. इज इट क्लिअर? दॅट इज अ फोर्थ पॉईंट. फिफ्थ पॉईंट इज अ राईट, ड्युटीज अँड लायबिलिटीज ऑफ द ऑल पार्टनर्स. प्रत्येक पार्टनरला कोणत्या लायबिलिटीज आहेत, कोणत्या जबाबदारी आहेत, कोणत्या राईट्स आहेत, कोणत्या अधिकार आहेत आणि कोणत्या ड्युटीज आहेत, कोणती कामं आहेत, हे तुम्हाला त्या पार्टनरशिप डीलमध्ये रेकॉर्ड करता आले पाहिजे. फॉर एक्झाम्पल, एने जर ठरवलं की मी फक्त बिझनेसचं काउंटर सांभाळणार तर तुम्ही तसं लिहा त्याच्यामध्ये. बी म्हटलं की मी बिझनेसचं बाहेरची कामं करणार तर तसं लिहा तुम्ही. आणि सी म्हटलं मी बिझनेसमधला इनर पार्ट सांभाळेन तर तुम्ही तसं रेकॉर्ड करून ठेवा. म्हणून त्यांनी क्लिअर कट दिलं आहे, राईट्स अँड ड्युटीज अँड लायबिलिटीज ऑफ द ऑल पार्टनर्स वी हॅव टू डिसाइडेड. 6 पॉईंट होता प्रोव्हिजन्स रिलेटेड ॲडमिशन. नवीन पर्सन जर बिझनेसमध्ये घ्यायचा झाला तर त्याला प्रोव्हिजन काय, कायदे काय. रिटायरमेंट घ्यायची असेल, एखादा पर्सन बिझनेसमधून एक्झिटमध्ये, मला बिझनेस करायचंच नाही, मला इथून बाहेर पडायचं आहे, तर त्याच्यासाठी प्रोव्हिजन काय. आणि एखाद्याची जर डेथ झाली तर जो डेथ झाला आहे, जो मेला आहे पार्टनर, त्याच्याविषयी काय करायचं, त्याच्या प्रॉपर्टीचं काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲग्रीमेंटमध्ये लिहून ठेवायच्या आहेत. असे सगळे 7 पॉईंट आहेत. 7वा पॉईंट आहे रेट ऑफ इंटरेस्ट. 8वा पॉईंट आहे सॅलरी किती द्यायची, कमिशन किती द्यायचं. त्याच्यानंतर सेटलमेंट आणि लास्टला आहे एनी अदर मॅटर्स, जर काही प्रॉब्लेम झाला तर. दॅट इज द मेन फंक्शन्स. इथपर्यंत क्लिअर झाले तुम्हाला की पार्टनरशिप डीड म्हणजे काय. तर पार्टनरशिप डीड म्हणजे काय, तर तुम्ही बिझनेस कसा चालवणार आहात, बिझनेसची सगळी इन्फॉर्मेशन, पार्टनरची सगळी इन्फॉर्मेशन, बिझनेसमधल्या सगळ्या छोट्या छोट्या कन्सेप्ट, याच्याविषयी तुम्हाला जे काही लिहून ठेवायचं आहे ॲज अ प्रूफ इन फ्युचरसाठी, तर त्या सगळ्या गोष्टी पार्टनरशिप डीडमध्ये रिटर्न लिहून ठेवल्या जातात. त्या रिटर्न ॲग्रीमेंटला म्हटलं जातं पार्टनरशिप डीड. सो इथपर्यंत तुमचा हा पहिला टॉपिक संपलेला आहे. ह्याच्या पुढे जे काही तुम्हाला PDF मध्ये दिलेलं आहे ते तुम्हाला आता सध्या काहीच इम्पॉर्टंट नाही आहे. सो तुम्ही त्याच्याकडे बघूसुद्धा नका, कारण तुम्हाला ते कुठेच एक्झाममध्ये येणार नाही. इवन तुम्हाला ते कुठल्याही टर्मला किंवा कुठल्याही एक्झाममध्ये छोट्या छोट्या जे युनिट टेस्ट होतात त्याच्यामध्ये सुद्धा विचारण्याची शक्यता नाही, कारण ते तुम्हाला युजफुलच नाही आहे. कारण ते जे पुढं दिलेलं आहे ते पुढच्या चॅप्टरसाठी इम्पॉर्टंट आहे. सो तुम्हाला थेरॉटिकल जेवढा पार्ट आहे हा मी पहिल्या लेक्चर, दुसऱ्या लेक्चर आणि आत्ता जो तिसरा लेक्चर चालू आहे त्याच्यामध्ये मी क्लिअर केलेला आहे. सो इथपर्यंत तुम्हाला कळालं आहे की पार्टनरशिप डीड म्हणजे काय. सो फर्स्ट लेक्चरमध्ये मिनिंग अँड डेफिनेशन झालं होतं, दुसऱ्या लेक्चरमध्ये ॲग्रीमेंटचे फीचर्स ऑफ पार्टनरशिप झालं होतं. आत्ता हा लेक्चर तुमचा एंडिंग लेक्चर आहे या चॅप्टरचा. त्याच्यामध्ये मी पार्टनरशिप डीड हे कन्सेप्ट क्लिअर केलेलं आहे. तुम्ही पुन्हा एकदा चेक करू शकता तुमच्या पेज नंबर 3वरती. तुम्हाला ॲक्च्युली पार्टनरशिप डीड कशी असते त्याचा एक ब्रॅकेट दिलेला आहे. त्याच्यामध्ये एक 100 रुपीजचा बॉन्ड पेपर आहे, त्याच्यावरती लिहिलं आहे भारतीय गैर न्यायिक असं लिहिलेलं आहे. ते तुम्हाला बघायचं आहे. मी तुम्हाला ह्या लेक्चरच्या एंडमध्ये त्याचा फोटोसुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये मी एडिट करणार आहे, ते तुम्ही बघा. अदरवाईज तुमच्याकडे PDF असेल तर PDFच्या पेज नंबर 3वरती सुद्धा बघा की पार्टनरशिप डीड कशी असते ती. इथपर्यंत कळालं आहे. सो स्टुडंट, तुम्हाला ही व्हिडिओ एंडपर्यंत बघायची आहे. जर समजलं नसेल तर मला डाऊट विचारा नक्की, कमेंट बॉक्समध्ये टाका. अदरवाईज फोन करून विचारा, मी त्याला नक्की तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ करून तुमचे डाऊट्स क्लिअर करेन. कारण हा तुमचा चॅप्टर आत्ता इथं संपलेला आहे. नेक्स्ट चॅप्टर चालू करण्याची व्हिडिओ तुम्हाला मी लवकरच सेंड करेन. सो पहिला लेक्चर, दुसरा लेक्चर आणि हा थर्ड लेक्चर नीट बघा. त्याच्यावरती तुम्हाला कळेल की पार्टनरशिप म्हणजे काय आणि पार्टनरशिपचा बिझनेस कसा केला जातो, पार्टनरशिपचं ॲग्रीमेंट कसं असतं, पार्टनरशिपची डीड कशी असते, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. सो ओके. सो पुन्हा एकदा बघा, पहिल्यापासून एंडपर्यंत व्हिडिओ बघा. जर काही समजलं नसेल तर मला नक्की विचारा. सो गुड बाय.